हो का, इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तवा कसा क्लीन करायचा. गॅस चालू करायचा आणि गॅसवर तवा चांगला गरम करून घ्यायचा. एकदम चांगला कडकडीत गरम झाला पाहिजे बघा. हो का, असा म्हणजे समजा चाकून नाहीतर उलटण्यानं जरी हे केलं ना, आपण थोडंसं हे केलं आणि निघालं पाहिजे. मी चाकूनं थोडंसं काढलं हे वरचं वरचं. लय काळा झालेला माझा तवा, एकदम म्हणजे एकदमच काळा झालेला. ते बघा कसा उलटण्यानं थोडंसं काढलं आणि ह्यानं चाकूनं थोडंसं काढलं. छान निघाला बघा, एकदम चिकट तेलकट झालेला एकदम असा. गरम केला ना आपण चांगला निघतो तवा एकदम. सगळं ते वरचं पोपडाचं धरलेलं असते ना, ते सगळं निघून जातं आहे. बघा, ते सगळं पहिला घासून काढायचं. बघा किती छान झालं बघा. लगेच नुसतं वरनं काढलं तरी पण निघून गेलं सगळं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात बघा आपला निरमा असतो ना कपडे धुवायचा, ते थोडासा निरमा टाकायचा, मीठ टाकायचं आणि हे माझं किचन क्लेनर होतं ते थोडंसं टाकलं आणि अर्धा लिंबू पिळून घेतला. हे सगळं टाकून मस्त असं सगळं सगळीकडे हे करून, पण गरमच पाहिजे बरं का तवा. तवा गरम असतानाच आपण हे करायचं, लावायचं सगळीकडे. ते खूप मस्त असा घासून काढला आहे बघा. नुसतं थोडंसं घासला आहे मी तर लगेच निघून गेला ते. आणि हे जर तुम्हाला अजून सगळं काढायचं असेल ना, एकदम पांढरा करायचं असेल ना, तर तुम्ही आपलं ब्लेडचं पण असतं ना त्यानं पण काढू शकता हे सगळं. माझा कसा पातळ तवा होता म्हणून मी काढला नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.